जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि गोड खुशखबर देणार असं एक अपडेट आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे। मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील, नाना पटोले असतील, जयंत पाटील असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा नितीन राऊत असतील किंवा इतर बऱ्याच साऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून एक मागणी केली जात होती, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची। मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, परंतु त्या शेतकऱ्यांची जी जुनी बिल आहेत, ही जुनी बिल तशीच त्यांच्या नावावर आहेत आणि त्या प्रत्येक बिलाची व्याजासहित रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपडेट होते आणि याच व्याजाची रक्कम, या बिलाची जी रक्कम आहे ती माफ करण्यात यावी, अशा प्रकारची एक मोठी मागणी करण्यात आलेली होती। यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांना याच्या संदर्भातील निवेदन देण्यात आलेलं होतं। आपण सुद्धा आपल्या माध्यमातून जेवढ्या मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात आवाज उठवा तेवढा उठवला होता। यासाठी प्रत्येक वेळी मागणी केली जात होती आणि साधारणपणे एका सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याचं 3 HP-चं 5 HP-चं कनेक्शन होतं, अशा शेतकऱ्यांना सुद्धा 3 महिन्याला 2 ते 2,500 रुपयापर्यंत फक्त व्याजाची रक्कम त्याच्या खात्यावरती चढवली जात होती। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज प्रत्येक शेतकऱ्याकडे 20,000, 30,000, 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयाची रक्कम ही थकीत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती लाखो रुपयाची बिलं थकीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर शासनाच्या माध्यमातून या वीज माफीची जर घोषणा मागे घेतली किंवा सरकार बदललं आणि पुन्हा जर ह्या बिलाच्या वसुल्या आल्या तर शेतकऱ्यांवरती एक मोठा अन्याय या ठिकाणी होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती वीज बिल माफी जर द्यायची असेल तर जुनी बिलं माफ करावीत, अशा प्रकारची एक मागणी करण्यात आलेली होती। मित्रांनो, याच अनुषंगानं आज कर्जमाफी केल्याबद्दल जे काही भाजपचा किसान मोर्चा आहे, या किसान मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या एक स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं आणि याच वेळी शेतकऱ्यांशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही एक मोठी घोषणा करण्यात आली। आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आलेली आहे। आता येत्या अधिवेशनामध्येच याच्या संदर्भातील निर्णय घ्यावा, मंत्रिमंडळाची मंजुरी GR निर्गमित करून या थकीत वीज बिलाच्या ओझ्याखाली दबलेल्या या शेतकऱ्यांना ऋणमुक्त करावा, हीच या ठिकाणी एक अपेक्षा आहे। तर मित्रांनो, अतिशय दिलासादायक हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद।